नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळून एकत्र 4,000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला. पण शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहे. कशाचे 2,000 रुपये? तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापाठोपाठच आता पुन्हा तुमच्या खात्यावरती 2,000 रुपयांचा हप्ता सांगायचं झालं तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने म्हणजेच की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोकळा झाला आहे. किती पीक विमा? तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार, तर जर कदाचित तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर जमा झाला आहे आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भातील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पीक विमा संदर्भातील देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळतात की ज्यामध्ये असं सांगण्यात येतं की आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की अनेक दिवसापासून पैसे जमा होणार असं सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप तर शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील आणि जे शेतकरी पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात
राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा झाला तर 25 मार्च ह्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. परंतु काय झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही. तर आता घेण्याचा प्रयत्न करूयात. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे की तर बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण की बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच ह्या ठिकाणी प्रत्येक हप्ता जमा होत असतो. अन्यथा हप्त्याचा एकही रुपया सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तर खाते आधार कार्डशी लिंक योजनांसाठी KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC मार्ग मोकळा अशा पद्धतीने बातमी समोर आली आहे. मित्रांनो, आता बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. तर पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल अंतिम झाला आहे. त्यामुळे राज्यातील साधारणतः 24,73,566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला. लवकरच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. म्हणजेच की कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयापर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती
पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून अद्यापही नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर करण्यामध्ये आली नाही. त्यामुळे सध्या तरी नवा हप्ता मिळण्यासाठी काही काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.